हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर आम्ही आज सकाळी धूम 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 करत चाललो होतो. नवऱ्याच्या पाठीमागे मी बसली होती आणि मी नवऱ्याच्या पाठीमागे बसून आम्ही कुठे चाललो होतो, तर आम्ही चालले होतो सकाळ-सकाळ. आज ठरलं होतं आज डोसाच खायचा. आज कुठे इकडे-इकडे तोंड नाही घालायचं. आज ना वडापाव, ना मिसळ, ना काहीच नाही. भज्जी-बिज्जी काहीच नाही. आज डायरेक्ट नम्मा डोसामध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर असा विचार केला, सिरीमध्ये जाऊ काय थोडंसं हेल्दी खाऊ का? पण म्हटलं नको, संडेला काय हेल्दी खायचं, तर चला हे पण तर हेल्दीच आहे. मग इथे आपले भावडेश दादा काम करत होते आणि खूप छान काम करत होते आणि इथं आमचे नवरेश इथे मोबाईलमध्ये बिझी होते. तिथं काही बिझीच असतात. त्याच्यानंतर हे पहा, त्यांनी पण घातलेलं व्हेरिटाचं जॅकेट, मी पण घातलं होतं व्हेरिटाचं जॅकेट. आम्ही दोघांनी ट्विनिंग केलं होतं. कसं वाटलं तुम्हाला आमचं ट्विनिंग नक्की सांगा. आणि इकडे घेतला होता त्यांनी हे लोणी स्पंज डोसा आणि मी घेतला होता मसाला डोसा. कसं वाटलं डोसा आमचं ट्विनिंग नक्की कमेंट्स करून करून सांगा. आम्ही काहीतरी ट्विनिंग केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी हे पहा माझ्यातलं एक बाईट खाल्ला आहे, तर म्हणजे काय हावरटच आहे बाबा. तर आणि पण मी नाही खाल्ला. मी माझा डोसा मी जे मागवते तेच मी खाते आणि नंतर मी माझ्यातली अर्धी कॉपी दिली त्यांना. म्हटलं चला जाऊ द्या. द्यावा असं आपण थोडी छोटी-मोठी अशी मदत करत असतो. त्याच्यात काही विषय गंभीर नसतो. त्याच्यानंतर मग झूम करत आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. पण मला दिसला स्टार बाजार आणि मला आठवले आपल्या घरातली साखरच संपलेली आहे. आता जाऊन चहा करायचा तर कसा करायचा? मग आम्ही गेलो स्टार बाजारमध्ये आणि स्टार बाजारमध्ये एक 30-40 रुपयाची साखर घेता आम्ही अख्खा स्टार बाजारच उचलून घेतला. आपल्या बायकांचं तर माहिती आहे, साडी घ्यायला जाताना आधी आपण साडीची पिन घेतो आणि मग साडी घेतो. त्याचप्रमाणे मी साखर घ्यायला गेले आणि अख्खा स्टार बाजारच उचलून आणला. तर विषय होता मग आमच्या अण्णा म्हणले, "आज रविवार आहे, प्रियांका काही आज जोरदार होऊन जाऊ दे." म्हटलं, "चला जोरदार होऊन जाऊ दे तर होऊन जाऊ द्या." मग काय ते म्हणले, "आपल्या घरी खूप सारं दूध आहे, खीर करा." मग त्यासाठी साखर विकत आणली, काजू बदाम विकत आणले. त्याच्यानंतर मग विलायची विकत आणली आणि मग केली तांदळाची आपली मस्तपैकी वाटून घाटून खीर अशा प्रकारे. का तर आपला विषयच टॉपचा असतो ना, असं काही छोटं-मोठं काम आपण कधी करत नसतो. त्याच्यामुळे असे मस्तपैकी तांदूळ डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटले आणि मग हे केलं. आता नवऱ्याला म्हटलं, की "चला मला लई काम आहे, तुम्ही तेवढं मशीन कपड्याला लावा." तर कपड्याची मशीन लावायला ते म्हणले, "आधी मी इथं लिंबानी ह्यानी त्यानी स्वच्छ करतो, तू माझ्या हाताखाली थोडंसं लिंबू-बिंबू कापून दे. मी आधी मशीन धुतो आणि मग मशीन लावतो. त्यासाठी मला काड्या दे." मग त्यांना कुठली काडी देऊ ह्या अंदाज घेण्यासाठी मी उदबत्तीची काडी, सीस पेन्सिल, मोठी काडी, छोटी काडी सगळं दिलं आणि अशा प्रकारे आमच्या अण्णांना मी गरमागरम मस्तपैकी खीरपुरी खाऊ घातली. ते म्हणले, "एकदम झक्कास." त्याच्यानंतर आमची ही पोरगी आहे, बाहेर पडली घरात खायला तिला आवडत नाही. बाहेर पडली की लगेच तिला भूक लागती आणि तिला भूक अशी एकदम कुठून तरी तिची अशी एकदम बाहेर पडते आणि मग खाते. अशा प्रकारे होता आजचा मिनी व्लॉग. धन्यवाद.